संध्याकाळची वेळ होती. कधी नव्हे ती शालिनी मनातून अगदी अस्वस्थ होती. ऑफिसमधनं बाहेर पडतानाच तिला बरं वाटत नव्हतं. कधी आपण घरी जातोय असं तिला झालं होतं. ऑफिसमधनं सरळ बस स्टॉपवर जावं हा विचार अजिबात तिच्या मनात आला नाही. ती सरळ टॅक्सी करून घरी आली. शालिनीची आई म्हणाली, "अगं आज लवकर आलीस?" "हो, टॅक्सीनं आले." "जरा वेळ पड, मी चहा ठेवते." शालिनीनं हातापायांवर पाणी घेतलं, पण कधी नव्हे तिला आज अधिकच अस्वस्थ वाटत होतं. "शालिनी, चहा घे," असं आईने म्हणताच शालिनी लगेच उठून बसली. चहाचा एक घोट घशात गेल्यावर तिला अस्वस्थपणा जरा कमी झाल्यासारखा वाटला. शालिनीची आई तिथंच उभी होती. कप हाती घेताना शालिनीची आई म्हणाली, "बरं नसेल तर डॉक्टरकडे जाऊया. एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे. कामाचा भार जरा जास्त झाला की कधी कधी थकायला होतं." शालिनीला काहीतरी सांगावं असं आईच्या मनात होतं, पण त्यावेळी सांगणं योग्य नाही. शिवाय तिची मनस्थिती देखील योग्य नाही. यावेळी सांगितलं तर शालिनी ऐकून न ऐकल्यासारखी करेल, त्यापेक्षा आता न सांगितलेलं बरं. शालिनीचा मूड पाहूनच बोलूया. तेव्हा ओठावर येऊनही शालिनीला काहीतरी सांगावं असं तिच्या आईच्या मनात आलं नाही. रात्री इच्छा नसूनही जेवण केल्यावर शालिनीला थोडंसं स्थूल झाल्यासारखं वाटू लागलं. ती गॅलरीतच फिरू लागली. कधी नव्हे पण त्या दिवशी तिच्या मनात आलेल्या विचारांमुळं तिला अस्वस्थ वाटू लागलं. आणि त्यातच मिलिंदने घातलेली भर. त्यामुळे काय करावं आणि काय करू नये अशा द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखी तिची अवस्था झाली होती. आज दुपारी मिलिंदचा फोन येऊन गेल्यापासून तिच्या मनातल्या विचारांना नेमकी दिशाच मिळत नव्हती. लग्न हा विचारच शालिनीच्या मनाला अस्वस्थ करीत होता. शालिनी तिच्या विचारात असताना आई तिच्या जवळ आली. म्हणाली, "शालिनी, आता तुला बरं वाटतंय?" "आता बरं वाटतंय." "निदान आत्ता तरी शालिनीला सांगूया, कारण मुलीची काळजी तिच्या आईला अधिक असते. मुलगी वयात आली, ती कमवती झाली की तिचं लग्न करून तिचा संसार डोळ्यांनी बघावा असं प्रत्येक आईच्या मनात असतं." त्याच भावनेतून शालिनीची आई म्हणाली, "शालिनी, तुझ्या लग्नाविषयी तुझा निर्णय तू सांगितला नाही आहेस. त्यांना कळवायचं की नाही असं बाबा विचारत होते." आणि आईच्या वाक्यानं शालिनीला काय बोलावं आणि काय नको असं झालं. खरं तिने अद्यापही घरी सांगितलेलं नव्हतं आणि त्यातून मार्ग मिळत नाही तर घरच्यांनी तिच्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली होती. आणि आता कोणकोणत्या क्षणी कोण घरी येईल आणि आपल्याला नटून थटून उभं राहावं लागेल. त्या विचारातून श्वासाची गती जरा का होईना तीव्र झाल्याचा भास तिच्या मनाला आला. पण शालिनीचं काहीच उत्तर नाही. तेव्हा, "बरं नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ, वाटल्यास उद्या बोलू," असं तिची आई म्हणाली. "तसं नाही गं." "तसं नाही तर मग बोल काहीतरी. अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तूच आमचा एकुलता एक मुलगा आणि मुलगी. तुझ्या सुखासाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं. आता लग्न होऊन तू सासरी गेलीस की मनाला खरोखरच समाधान मिळेल." "आणि तुमचं काय?" "अगं आमचं काय म्हणजे? मी सासरी गेल्यावर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? तुमची काळजी घेणारं कुणी असावं की नको?" "आमची काळजी कसली करतेस? आणि आमची काळजी करून असा कोणता फरक पडणार आहे गं? एक ना एक दिवस तू परक्या घरी जाणारच. प्रकृतीच्या नियमाला आपण बदलू शकतो का?" "उगाचच पुस्तकातलं वाक्य बोलू नकोस." "मी अजिबात पुस्तकी बोलत नाही आहे शालिनी. अगं मुलीसाठी जसं माहेर आहे तसं सासर आहे. लग्न होऊन तू सासरी गेलीस की मला आणि तुझ्या बाबांना किती आनंद होईल. माहिती आहे कसला आनंद होणार तो. घरी यायला थोडासा उशीर झाला की तुम्ही दोघंही काळजी करत बसता. आता तुझी सारी जबाबदारी आमच्यावर आहे. लग्नानंतर तुझी काळजी घेणारी इतर मंडळी असतील. आणि तुमची काळजी?" "शालिनी, परत तेच. अगं असा विचार करून कसं चालणार आहे? आणि आम्ही आमचा सांभाळ करायला समर्थ आहोत.
तू सासरी गेल्यावर आम्ही दोघंही एकमेकांची काळजी घेऊ. झालं तुझ्या मनाचं समाधान? तेव्हा मला सांग, काय सांगू तुझ्या बाबांना? अगं मग कशाबद्दल? तुला बघायला जी मंडळी येणार आहेत त्यांना निरोप नको का सांगायला? मला एक कळत नाही आहे, तुम्ही एवढी घाई का करताय? नोकरी लागून 1च तर वर्ष झालंय, तर माझ्या लग्नाची घाई सुरू केली. जरा या नव्या नोकरीत स्थिर होऊ दे आणि कुणाला घरी आणायचा विचार तर अजिबात करू नकोस. मला ते आवडणार नाही. शालिनी, असं बोलून कसं चालेल? बरं, आमची पसंती तुला मान्य नसेल तर तुझी पसंती सांग. तसं काही असेल तर त्याला पण आमचा होकार आहे. आणि काय बोलावं ते शालिनीला कळेना. खरं तर असं बोलून आईनं तिच्या मार्गातली मुख्य अडचणच दूर केली होती. या स्वरूपाच्या संबंधाला होकार मिळणं तसं अवघड. आणि प्रेम प्रकरणातून लग्नाला होकार म्हणजे दिव्यच. पण त्या दिव्यातून आता आपण सहज बाहेर पडणार असं तिच्या मनात आलं. कारण आईनं तिच्या मनातील प्रस्तावाला मूकसंमतीच दिली होती. आपण या क्षणाला जर का आईला सारं काही सांगितलं तर उद्यापासून त्यावर विचार होणार, यात तिळमात्र शंका नाही. पण आपलं बाहेर तसलं काही प्रकरण आहे ते सांगायची तिच्या मनाची तयारी होत नव्हती. कारण सध्या तरी शालिनीच्या मनाला लग्न हा विषयच नको होता. लग्न या विषयावर बोलण्यात तिच्या मनाची अजिबात तयारी नव्हती. कारण जे तिच्या मनात होतं त्या एका गोष्टीला लग्न या प्रकारामुळे कायमचा तडा जाणार होता. संपूर्ण विश्वच बदलून जाणार होतं. आता आपण ज्या विश्वात आहोत आणि जसं जगतोय तसं लग्नानंतर अजिबात जगू शकणार नाही याची शालिनीच्या मनाला पूर्ण जाणीव होती. आणि त्या जाणीवेतूनच ती म्हणाली, आई, तुला खरं सांगते, सध्या तरी लग्न या विषयावर बोलायची माझी इच्छा नाही आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा सांगेन. अगं पण हा आपल्या गरजेचा विषयच आहे का? या साऱ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. योग कुठं कधी जुळून येईल हे सांगता येतं का? या कामात दिरंगाई करून चालत नाही, नाहीतर चांगली स्थळं निघून जातील. आणि आता तुझ्या वयाचा पण विचार करायला नको का? असं कोणतं वय झालं आहे माझं? अजून 2 वर्ष लग्न नाही केलं तर माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाही आहेत. शालिनी, हे सारं आमच्या सुखासाठी चाललं आहे का? तुझ्याच सुखासाठी ना. तुला बोलायची इच्छा नसेल तर आपण उद्या बोलूया. पण वाटेल ते बोलून विषयाला नको त्या वळणावर नेऊ नकोस. त्या रात्री शालिनीचं आईशी फारसं बोलणं झालं नाही. कारण तिला जाणीव होती की आई आपल्याशी खूप काही बोलू इच्छित होती. पण आपणच तिला प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर ती काय बोलणार? तरी खरं आपल्या मनाची तयारी नाही आहे. आपलं मन आपल्याला या घराबाहेर पडूच देत नाही आहे. ही खरी वास्तविकता आहे. लग्न झाल्यावर आपण या घरातून बाहेर पडणार आणि आईवडिलांची तब्येत इतकी नाजूक की त्यांना कोणत्या वेळी कोणती मदत लागेल ते सांगता येणार नाही. वडिलांना ब्लड प्रेशरचा त्रास, आई तरी कुठवर धावपळ करणार? ते काही नाही, इतक्यात तरी लग्नाचा विचार नाही म्हणजे नाही. आणि परत तिच्या मनात मिलिंदचा विचार आला. आपण मिलिंदला कोणत्या शब्दात सांगावं? मिलिंद जेव्हा तेव्हा लग्नाविषयी विचारतोय. लग्न झाल्यावर आपल्याला हे घर सोडावंच लागणार. आता आपण आपल्या हक्काच्या घरी आहोत, पण लग्नानंतर हक्काचं घर दुसरं असेल. काय करावं आणि काय नको असं झालेल्या शालिनीचा डोळा कधी लागला आणि सकाळ कधी झाली ते तिच्या लक्षातही आलं नाही. सकाळी ऑफिसला जायची वेळ असताना वडील जे म्हणाले त्यावर काय बोलायचं असा प्रश्न शालिनी पुढे निर्माण झाला. खरं तर रात्रीच तिने मनाची तयारी केली होती. कारण आपल्या लग्नाचा विषय आता वारंवार निघणार तेव्हा काहीतरी उत्तर आपल्याजवळ तयार असावं म्हणून तिने ठरवून टाकलं होतं की असा काही विषय निघाला की अजून 2 वर्ष तरी लग्न करायची आपली इच्छा नाही असं सरळ सांगून मोकळं व्हायचं. पण वडिलांसमोर तसं बोलायची तिच्या मनाची तयारी होत नव्हती. ती एवढंच म्हणाली, बाबा, आपण संध्याकाळी बोलूया ना? चालेल, पण लवकर काय ते सांग.
होकारार्थी मान हलवून शालिनी आपल्या कामाला लागली. ऑफिसमध्ये आल्यावर देखील तिचं मन एकाच विवंचनेत होतं. लग्नाच्या विचारानं तिच्या मनाची दोलायमान अवस्था झाली होती. कुणाला काय उत्तर द्यावं तेच तिला कळत नव्हतं. कामाच्या व्यापात ती जरा वेळ स्वतःला विसरून गेली. आपल्या सहकारी मैत्रिणींसोबत दुपारचं जेवण घेताना शालिनी जरा गप्पच होती. आज हिला काय झालंय असा प्रश्न देखील तिच्या मैत्रिणीच्या मनात आला. त्यामुळे ती म्हणाली, शालिनी, एवढा कसला विचार करतेस? याआधी शालिनीने मेघनापासून काहीच लपवलेलं नव्हतं. मनात असेल नसेल ते सारं काही तिच्याजवळ बोलत असे. पण या क्षणाला तिला काही सांगावं किंवा या विषयावर तिचा सल्ला घ्यावा असं शालिनीच्या मनात मुळीच आलं नाही. तरी देखील काहीतरी बोलावं, विचारावं असं तिच्या मनाला सारखं वाटू लागलं. आणि त्या विचारातून ती म्हणाली, मेघना, लग्न करायलाच हवं असं काही आहे का? शालिनीच्या या अपेक्षित प्रश्नानं मेघना जरा विचारातच पडली. कारण शालिनी असं काही विचारेल याचा तिच्या मनाला अंदाज नव्हता. पण तरी देखील शालिनीच्या मनातील विचार समजून घेण्यासाठी मेघना म्हणाली, असं का विचारलंस? सहजच मनात आलं म्हणून. आणि तो देखील तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या मनात? सुंदर मुलीचा आणि लग्नाचा काय संबंध? संबंध म्हणून काय विचारतेस? मला वाटलं तुझ्यासाठी स्थळांची रांग लागली असेल. काहीतरीच काय? काहीतरीच नाही. मला वाटतं तुझ्या मनासारखा मुलगा मिळत नसेल म्हणून तुला हा प्रश्न पडला असावा. पण काळजी करू नकोस, मिळेल तुझ्या मनासारखा मुलगा, सुंदर, रुबाबदार. आणि लगेच शालिनीच्या डोळ्यासमोर मिलिंदाचा चेहरा आला. पण लगेच तिने स्वतःला सावरलं, कारण क्षणातच तिच्या स्वप्नमय विश्वात गेल्यासारखं वाटलं. जरा वेळ मेघनाच्या चेहऱ्याकडे पाहून शालिनी म्हणाली, मेघना, मी तुला काय विचारलं आणि तू काय बोलतेस? शालिनी, खरं तेच बोलते. मला वाटतं तू लवकर लग्न करायला हवं. खरं तर मेघनाकडून शालिनीला वेगळ्याच उत्तराची अपेक्षा होती. पण मेघना आपल्याला समजून घेत नाहीये हे लक्षात आल्यावर आपण मेघनाकडून वेगळ्या उत्तराची अपेक्षा तरी का करावी? सध्या आपली जी मनस्थिती आहे आणि ती कशामुळे आहे याचं कारण तिला सांगितलं असतं तर कदाचित मेघना काहीतरी वेगळं बोलली असती. पण आपण तिला काही न सांगता सरळ विचारलं, ते देखील अनपेक्षित. त्यामुळे उत्तर देखील समाधानकारक मिळणार नाही आणि मनातला आपण या क्षणाला सांगू पण शकणार नाही याची मात्र शालिनीच्या मनाला जाणीव झाली. आणि त्या जाणीवेतूनच पुढं काही बोलावं नि विचारावं तर तिच्या मनातही आलं नाही. संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळी मिलिंदचा तिच्या मोबाईलवर फोन आला. खरं तर आजही तिला लवकर घरी जायचं होतं, कारण गेल्या 2 दिवसांपासून वडिलांची तब्येत बरी नव्हती. ऑफिसची वेळ सोडली तर इतर वेळी घरी असावं असं तिला सारखं वाटत राहायचं. त्यामुळे हो नाही करतच शालिनीने मिलिंदला होकार कळवला. मिलिंदच्या आग्रहापुढे तिचा नकार क्षुल्लक ठरला होता, कारण गेल्या 3 दिवसांपासून आपण त्याला टाळतोय. त्यामुळे मिलिंदची मनस्थिती आज तिला जरा वेगळीच जाणवली. त्यामुळे आज नकार देणं शालिनीला शक्य झालं नाही. चौपाटीवर येऊन देखील शालिनी गप्प होती. शालिनी एकाएकी अशी गप्प का झाली याचं कोडं मात्र मिलिंदच्या मनाला उलगडत नव्हतं. हिला नेमकं झालंय तरी काय? म्हणून मिलिंद म्हणाला, शालिनी, अशी गप्प का? तू काहीच का बोलत नाहीयेस? काय बोलू काय विचारतेस? याआधी तुला विचार करावा लागलाय का? खरं तर तूच मला बोलतं करायचीस, पण तू अशी गप्प म्हणजे? मलाच प्रश्न पडलाय की नेमकं झालंय तरी काय? घरी सगळं ठीक आहे ना? की ऑफिसमध्ये अडचण आहे? तसं काही नाही आहे. मग अबोलपणाला मी काय समजू? जे समजायचं ते समज, मला शांत बसू दे. तुला शांतच बसायचं असेल तर बस, पण मला तुझ्या कल्पनेतला गोंधळ कमी झाल्यावर माझ्याशी बोल. एवढं बोलून मिलिंद शालिनीच्या बाजूला बसला. शालिनी शांतपणे समोरच्या समुद्राकडे बघू लागली. तटापर्यंत येणाऱ्या लाटा बघताना तिच्या मनात मघापासून जी अशांतता होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली
हळूहळू तिचं मन शांत झालं. असं किती वेळ मिलिंदच्या मनाला अस्वस्थ करायचं म्हणून शालिनी म्हणाली, तुला असं काय बोलायचं होतं? शालिनीच्या प्रश्नांना मिलिंद चमकून तिच्याकडे बघू लागला आणि म्हणाला, ते तुझ्या मनालाच विचार. आणि शालिनी एकाएकी शून्य झाल्यासारखी झाली. गेल्या 2-3 दिवसापासून तिच्या मनाची जी अवस्था होती त्या अवस्थेतनं परत तिच्या मनात घर केलं होतं. आईवडिलांची काळजी परत शालिनीच्या मनाला त्रस्त करू लागली होती. आपल्यानंतर आपल्या आईवडिलांची काळजी कोण घेणार? या विचारानं तिच्या मनाची जी काही विचित्र घालमेल झाली. त्यामुळे आईबाबांना सोडून सध्या तरी आपण कुठे जाऊ नये, लग्नाचा विचार करू नये असा तिच्या मनानं गेल्या 2-3 दिवसांपासून निर्धार केला होता. इतका की तिने या गोष्टीला अगदी जीवन मरणाचा प्रश्न केला होता. आपल्या विचारातून जरा वेळ बाहेर येत शालिनी मिलिंदला म्हणाली, मिलिंद, आपण लग्नच नाही केलं तर चालणार नाही का? शालिनी असं काही बोलून गेली की ते ऐकून मिलिंदच्या मनाला जरा धक्काच बसला. खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून शालिनीची भेट न झाल्यामुळे तो अस्वस्थ होता. आणि आता शालिनी वेगळंच काहीतरी आणि ते देखील अस्वस्थ मनाला अजून अस्वस्थ करणारं बोलून गेल्यामुळे तो जरा अधिकच अस्वस्थ झाला होता. शालिनी, असं काय वेड्यासारखं बोलतेस? मिलिंद, मला जाणीव आहे मी जे काही बोलते ते चुकीचं आहे. पण मी तरी काय करू? काय करू म्हणजे? मिलिंद, तुला सांगते, मी सध्या तरी लग्नाचा विचार करू शकत नाही. पण झालंय तरी काय? मी लग्न केल्यावर माझ्या आईवडिलांची काळजी कोण घेणार? माझ्याशिवाय त्यांना कोण आहे? खरंय तुझं, पण अजून किती वर्ष लग्नाचा विचार नाही आहे? मिलिंद, मला हा विषय नकोय. शालिनी, असं वागून चालेल का? आणि मला सांग, लग्न झाल्यावर तू देखील या शहरात माझ्या घरातच राहणार आहेस. आता मी जास्तीत जास्त त्यांच्या सोबत असते. लग्न झाल्यावर ते शक्य आहे? का शक्य नाही आहे? नाही रे, शक्य नाही आहे ते. तेच तर तुला विचारतोय की का शक्य नाही आहे. आणि मला सांग शालिनी, हा विचार जर तुझ्या आईबाबांना सांगितलास तर ते वैतागणार नाहीत काय? त्यांच्या मनाला काय वाटेल की आईबाबांचा सहवास मिळावा म्हणून मुलगी लग्न करत नाही आहे. मला मान्य आहे की तू आईबाबांची एकुलती एक मुलगी आहेस. आत्तापर्यंत तुझाच त्यांना आधार आहे. पण तू एक विसरतेस की लग्न झाल्यावर तुझ्या आईबाबांना तुझाच नाही पण माझा देखील आधार मिळू शकेल. आणि मिलिंद असं बोलून गेल्यावर शालिनीला काय बोलावं की नको असं झालं. कारण तिच्या अस्वस्थ मनावर कुणीतरी फुंकर मारावी असं झाल्यामुळे तिला त्या क्षणाला इतकं बरं वाटलं की एकाएकी सारे मार्ग मोकळे झाल्याचा तिला आभास झाला. पण लगेच मनाची खिडकी कुणीतरी बंद करावी असं देखील झालं. शालिनीच्या मनात आलं की लग्न झाल्यावर आपल्याला मिलिंदचा आधार मिळणार ते ठीक आहे, पण आत्ता जसा आपल्या आईबाबांचा सहवास मिळतो तसं नंतर मिळू शकेल का? मी जशी ऑफिस सुटल्यावर घरी जाते तसा मिलिंद लगेच आपल्या घरी येणार का? मिलिंदचं येणं जाणं असेल ते देखील अधूनमधून किंवा आईबाबांना मदतीची गरज लागली तर. पण इतर वेळी आईबाबा एकटेच राहणार ना? आणि मी एकदा सासरी निघून गेल्यावर वारंवार माहेरी कशी राहू शकणार? मिलिंद या क्षणाला जे म्हणतोय ते आपल्या मनाला शांत करण्यासाठीच, लगेच लग्न करून संसार उभा करण्यासाठीच. पण माझा संसार उभा झाल्यावर माझ्या आईबाबांचं काय? त्यांची काळजी कोण घेणार? अगदी दिशाहीन झाल्याचा प्रत्यय शालिनीला त्या क्षणाला आला होता. लग्न करून आपलं घर सोडावं असं मुळीच शालिनीच्या मनात नव्हतं. निदान काही वर्ष गेली तर बरं होईल या भावनेतून ती मिलिंदला म्हणाली, मिलिंद,
आपण लग्नाची घाई केली नाही तर चालणार नाही का? शालिनी, असं का बोलतेस वेड्यासारखं? अगं, लग्न करून तू तुझी जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकणार. आता तू एकटी आहेस. लग्नानंतर तुला अनेकांची मदत मिळेल. मला सांग, दिवस, महिने, वर्षभर थांबून काही फरक पडणार आहे का? मला काही एक सांगू नकोस. मी आत्ता विचारच करू शकत नाहीये. शालिनी ऐकायलाच तयार नाही ते बघून मिलिंद लगेच म्हणाला, असं करूया, तुझ्या आईबाबांना सोबतच ठेवूया. आता तर तुझी काळजी मिटली. ते कसं शक्य आहे? ते मुळीच तयार होणार नाहीत. काहीतरी तडजोड तर करावीच लागेल ना. असंही नाही तसंही नाही म्हणून कसं चालेल? मिलिंद, मला हा विषय नकोय. माझं डोकं फार दुखतंय. असं करूया, आपण उद्या भेटू. उद्या काय ते बोलूया. आणि असं म्हणून शालिनी उभी झाली. त्या क्षणाला आपण कधी घरी जातोय असं तिला झालं होतं. घरी आली तेव्हा आई दारातच उभी होती. ती म्हणाली, अगं कुठे होतीस इतका वेळ? तुझा मोबाईल का बंद होता? काय झालंय आई? आणि आईनं जे सांगितलं ते ऐकून शालिनीच्या डोळ्यात अश्रू आले. ती लगेच बाबांच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथंच बसून राहिली. शांत झोपून असलेल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून शालिनीचं अंतःकरण भरून आलं. शालिनी बराच वेळ तिथं बसून होती. तिला बेडवरून उठावंसं वाटत नव्हतं. आईने धीर दिला तेव्हा तिच्या मनाला जरा वेळ बरं वाटलं. चहाचे 2 घोट घशात गेल्यावर शालिनीने तोंडावर पाणी घेतलं. रात्री जेवण झाल्यावर गॅलरीत उभी राहून आकाशाकडे बघताना शालिनी एका वेगळ्याच विचारानं ग्रासली होती. कधी नव्हे ती आज स्वतःला अपराधी समजत होती. वडिलांची तब्येत गेल्या 3-4 दिवसांपासून बरी नाही हे माहीत असून देखील आपण मिलिंदला वेळ दिला. शिवाय मोबाईल बंद करून त्याच्याशी गप्पा मारत बसलो. आणि इकडे वडिलांना हृदयविकाराचा झटका. घरात आई एकटीच. शेजाऱ्यांनी धावपळ केली म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं कुणास ठाऊक. आपलं मन आज सारखं घराच्या दिशेने धाव घेत होतं. तरी मी एका मोहाला, मिलिंदच्या अस्वस्थपणाला बळी पडले होते. आईबाबांना माझ्या आधाराची खरी गरज आहे. एकदा लग्न होऊन सासरी गेल्यावर त्यांची काळजी कोण घेणार? मग कशाला आपण लग्नाची घाई करायची? 1-2 वर्ष लग्न नाही केलं तर बिघडणार आहे का? इकडे आईबाबांना माझी काळजी आणि तिकडे मिलिंदला घाई. पण या घाईत माझ्या आईबाबांची काळजी घेणार कोण? ऐनवेळी असं काही झालं तर त्यांच्या मनाला कोण दिलासा देणार? एवढं सारं होऊनही आपल्या घरी आज कोण आहे? आई, बाबा आणि मी. उद्या सासरी गेल्यावर? नको नको, लग्नाचा विचार अजिबात नको. काही झालं तरी मी माझ्या आईबाबांपासून दूर जाणार नाही. आणि शालिनी रात्रीच्या त्या नीरव शांततेत एकटक आकाशाकडे बघू लागली. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? आहे ना आपल्यातलीच अशी शालिनीसारखी मनस्थिती, तिची घालमेल, आई वडिलांविषयीची तिची असणारे काळजीचं मन, हे आपल्यासारख्या मुलींच्या बाबतीत नेहमीच घडत असेल. आणि हे सगळं असताना लग्न करावं की थोडं थांबावं, की लग्नच करू नये, असा विचार अनेकींच्या मनात अनेकदा आला असेल आणि तो पुढेही येतच राहणार. तुम्हाला शालिनीच्या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईकही करू शकता. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कथा शेअर करा. आणि कथाप्रेमी, तुम्ही कथा ऐकताय पण अजूनही सबस्क्राईब तुम्ही करायला विसरताय.
तुम्हाला जर कथा ऐकायला आवडत आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलवरचे कथाप्रेमी वाढवा. त्यात मला खूप आनंद होतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. चला घेऊन येईन पुन्हा नवीन गोष्ट लवकरच. नमस्कार.